असं वाटतं आत्या, माझ्या मंगळसूत्राचं सत्य माझ्यासोबतच जाणं योग्य आहे. बरोबर. अगं, एवढा मोठा डिसिजन घेतलास, एवढा मोठा निर्णय घ्यायच्या आधी तू आदित्य बाबांचा विचार करायला हवा होतास. या घरावरचं संकट टाळायचं असेल तर तुला मृत्यूचा सामना करावाच लागेल. तू स्वतःच्या जीवाची पर्वा न करता मालकाच्या जीवाला किंमत दिलीस. एक बाप म्हणून मला तुझा अभिमान आहे पारू. माझ्या नशिबात जर का किर्लोस्कर कुटुंबासाठी मरण निवडलं असेल तर ते माझ्या भाग्याचं आहे. केलंय. आदित्य सरांचा, देवी आईंचा, समद्यांचा विचार केलाय आणि मगच निर्णय घेतलाय. आणि आत्या, माझ्या या निर्णयाचा मला अजिबात पश्चाताप होत नाही. माझ्या देवी आई आणि माझ्या या घरासाठी माझं समजा आयुष्य जर खर्च होणार असेल ना, तर ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. अरे, तुला कसं समजावणं तेच कळत नाहीये मला. बाळा, एवढं प्रेम कुणी कुणावर करत नाही का? मला नाही माहिती, पण तुम्ही करता ना माझ्यावर प्रेम. आणि हे प्रेम करणं मी कुणाकडनं शिकले माहित आहे? तुमच्याकडनं, माझ्या देवी आईंकडनं. काय बी झालं तरी हे कुणाला बी नाही सांगणार. तुम्ही वचन द्या मला. पारू बाळा, आदित्य बाबांपासून ही गोष्ट लपवून ठेवणं मला योग्य नाही वाटत. शेवटी तुझ्या आयुष्याचे जोडीदार आहेत ते. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ना आत्या, त्या व्यक्तीसाठी कधी कधी खोटं बोलावं लागतं, काही गोष्टी लपवाव्या लागतात. आणि हेच माझं नशीब आहे. आत्या, आत्या, तुम्ही प्लीज शांत व्हा ना, रडू नका तुम्ही. मी जरा जाऊन येते. श्रीकांत सरांनी औषधं घेतलीत का नाही बघून येते. तुला काही नाही होणार. थायडी घे. मी फोन केलाय तिला. कुठे काय झालं? बघ ना, या पोराने काय हाल करून घेतलेत. कनी हे बाळा, बाळा काय झालं? कनी हे बाळा, बघ काय झालं याला? माझ्या बरोबर दिवसभर या देवळातून त्या देवळात फिरत होता. अन्नाचा कण पण नाही घेतला आणि पाण्याचा घोट पण नाही घेतला. मग त्याला अचानक चक्कर आली आणि मग मी त्याला उठ म्हणलं तरी उठना. बघ ना गणी, हे गणी, डोळे उघडणे बघ. गणी माझ्याकडे बघ ना. मी आता आयडीला काय बी नाही होऊन देणार. मी तायडीचा जीव वाचवणार आहे. ए गणी, तायडी कुठे? गणी बाळा शांत हो, शांत हो तू. तुझ्या तायडीला ना काय बी नाही होणार. तुझी तायडी आली आहे तुझ्या जवळ. इकडे बघ ना.
पाणी पाणी हे घे हे घे हे बघ आली ना ताई नाही पिणार पाणी. गणी थोडंसं पाणी पी. ऐक माझं पाणी पी. गणी शपथ आहे तुला माझी. तुला जर का वाटत असेल ना की मला काय बी होऊ नये तर आता तू पाणी पिशील. आणि हे असं व्रत वगैरे करायची काय गरज आहे? आणि तसं बी लहान मुलं कधीच व्रत करत नाही. मी त्याला तेच सांगितलं पण ऐकतोय कुठं माझं. तू पाणी पी. धर वनी, पाणी पी म्हणलं ना. हे बघ, तू आता जर का पाणी प्यायला नाहीस ना तर मी आत्ताच मरून जाईन. तायडे मग पाणी पी. असं नको बोलू. पाणी पी. मी कसं पाणी? पाणी पी म्हणलं ना. पाणी पी बरं. मला काय बी ऐकायचं नाही. पाणी पी. तिथं चक्कर येऊन पडला होता. असा हातात उचलून घेऊन आलो. पाण्याची बाटली घेऊन आली पण पाणी नाही प्यायला तो. बा तू नको काळजी करू. गनीला काय बी नाही होणार. त्याला लवकर बरं वाटेल. तू चल, आपण याला घरला घेऊन जाऊ. अच्छा अच्छा. वा, तू हे व्रत कसं करणार? का नाही करणार? तुला मला उचलता येत नव्हतं. तू दाढीला कसं उचलणार?